एव्हरीवन, मी राधिका पवार. माझ्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आमच्या घरातील जास्वंदाच्या झाडाला भरपूर अशी फुले लागलेली होती. एवढी अशी सुंदर फुले बघून मस्त वाटत होतं आणि चला म्हटलं आता देवपूजेसाठी फुले काढून घ्यावं. देवपूजेसाठी फुले काढली, परंतु फुले एवढी भरपूर होती. चला म्हटलं आता एवढी फुले म्हटल्यावर आपण एखादा देवासाठी हार बनवूयात. तेवढ्यातच माझी ताई आली आणि त्याचा आनंद पार्थला एवढा झाला की तो पळत पळत तिच्याकडे गेला. त्याचा आनंद म्हणजे खूपच. त्यानंतर लगेच चहा पाणी वगैरे केली, नाश्ता केला. नाश्ता झाल्याच्या नंतर ताईने ब्लाऊज वगैरे आणलं होतं, कारण की तिकडे ती असताना शिवायला टाकलेलं होतं, म्हणून मग ती येताना घेऊन आलेली होती. त्यानंतर फुलांची माळ तिने बनवली आणि ह्यांनी ड्युटीवरून आल्याच्या नंतर मारुतीला गेले आणि मंदिरात मारुतीला हार घातला. त्यानंतर लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. त्यानंतर जेवण वगैरे केले. जेवण झाल्याच्या नंतर लगेचच सकाळच्या जेवणाची तयारी केली. सकाळच्या जेवणासाठी मी भजे बनवायला घेतले. त्यासाठी कांदा कट केला. फिके भजे आणि पकोडे दोन प्रकारचे बनवायचे होते, कारण की फिके म्हणजे लेकरांसाठी बनवायचे होते आणि पकोडे हे सर्वांसाठी बनवायचे होते. त्यासाठी मग मी बनवायला घेतलं. त्यामध्ये कांदा जास्त, पकोडे म्हटलं की कांदा जास्त येणारच, त्यामुळे मग कांदा भरपूर प्रमाणात चिरला होता आणि पीठ थोडंसंच घेतलं होतं. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ह्याचीच आपल्याला पकोडे बनवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला लेकरांसाठी भजी बनवून घेतली, त्यानंतर लगेचच पकोडे तळायला घेतली. पकोडे तळून घेतले. तोपर्यंत कसं आम्ही ताईने, मी आणि आईने तिघींनी मिळून स्वयंपाक बनवला होता, त्यामुळं कसं स्वयंपाक थोडा लवकर आवरला होता. स्वयंपाकामध्ये खीर बनवली होती, भाजी पोळी आणि भजे, पापड, सलाद आणि लोणचं एवढं सारं आज जेवणामध्ये होतं. त्यानंतर लगेचच थोड्या वेळामध्ये ताट वाढायला घेतली. मुलं लहान म्हटलं की कुठलंही काम करताना बऱ्याच वेळेस उठावं लागतं, त्यामुळे प्रांशूमुळे बऱ्याच वेळेस उठावं लागलं. थोडंसं हे काम करायचं, ते काम करायचं. तर कसं ताई असल्यामुळं तेवढं काय अडचण आली नाही, कारण की तिनेही थोडीफार मदत करू लागली. आईनेही केलं आणि थोडंफार मीही केलं. तिघीने मिळून केल्यामुळं कामही पूर्ण लवकर आवरलं आणि जेवायचंही वेळेवर बनवून झालं. त्यानंतर कसं होतं, ताई जाणार होती, त्यामुळं मग म्हटलं चला आता लवकर सगळ्याचे जेवण. त्यातच ताई जाणार म्हणून भक्तीचाही मूड थोडासा ऑफ झाला होता, तिलाही करमत नव्हतं. त्यामुळे मग नंतर लगेचच काकडी, कांदा, लिंबू सगळं कट करून घेतलं आणि ताट मांडून रेडी झाली होती. लगेचच मग ह्यांना आणि भाऊजींना दोघांना जेवायला वाढलं. ह्यांची दोघांची थोड्याच वेळात जेवण झाली. जेवण झाल्याच्या नंतर चला भक्तीचाही मूड फ्रेश नव्हता, म्हणून तिचा मूड फ्रेश व्हावा म्हणून ह्यांनी आम्हाला गार्डनमध्ये घेऊन गेले. गार्डनमध्ये गेलो आम्ही. तिथे गेल्याच्या नंतर म्हटलं थोडा वेळ कसं इकडं तिकडं खेळण्यात येईल लेकरांचं आणि भक्तीचाही मूड फ्रेश होईल, त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनाच घेऊन गार्डनमध्ये आलो. गार्डनमध्ये पक्ष्यांना मुले आनंदानं बघत होती. पार्थला तर खूप मस्त वाटत होतं आणि प्रांशूला मी पक्षी दाखवत होते, तेव्हा त्याला असं काहीतरी नवीन बघत आहे असं वाटत होतं. त्यानंतर समोर हरणं आणि काळवीट होती. त्याला वाटत होतं आपल्या दारासमोरची गायच आहे काय की, त्यामुळं तो त्या हरणांना आणि काळविटांना दही करून बोलवत होता. मुलांचं कसं असतं, जे रेग्युलर पाहिलेलं तेच त्यांना वाटतं तेच समोर आहे काय की, म्हणून त्याच्यात प्रतिक्रिया तशा प्रकारच्या होत्या. त्यानंतर समोरच पांढरी शुभ्र अशी ससी होती, त्याच्यासाठी 2 पाने टाकली, तर ते बघा किती मस्त असे खात आहेत. त्यांची खायची कुरकुर चालू होती आणि आमची बघण्याची. एवढं मस्त वाटत होतं ना त्यांना बघून. बघा त्याचा कलरही किती छान आहे, मस्त असं मऊ असं हातात घेऊन तर किती छान वाटलं असतं, कारण की पण तसं नाही करता आलं, कारण की ते जाळीच्या मध्ये होते आणि आपण जाळीच्या अलीकडे होतो, त्यामुळं मग लांबूनच सशांना बघण्याचा आनंद घेतला. आणि त्यानंतर लगेचच थोडा वेळ लेकरांना खेळवलं. थोडंसं त्यांनाही फ्रेश आणि मस्त वाटलं. आज काही लेकरं जास्त काही खेळली नाही, थोडेफार खेळले. दररोज कसं असतं खेळतात, पण आज कसा पारचा जास्त मूड नव्हता, पार जास्त नाही खेळला. एक वेळेस घसरगुंडी खेळला, नंतर नाही खेळला. पण कसं ज्या गोष्टी आपल्या लहानपणी आपल्याला नाही भेटल्या त्या आपल्या मुलांना भेटल्या पाहिजे असं प्रत्येकच आईवडिलांना वाटतं आणि प्रत्येकच आईवडील आपल्या लहान मुलांच्या आणि मोठ्याही प्रत्येकच मुलांच्या इच्छा पूर्ण करत असतात. त्यामुळे मग म्हटलं चला आपल्या तर लहानपणी अशी गार्डन वगैरे असं काही नव्हतं, आपल्या तर काही इच्छा होत्या का नव्हत्या असंही कळत नाही. त्यावेळेस गार्डनच कळत नव्हतं, तर अशा इच्छा तर काय
त्यावेळेस जे होतं तेवढं त्यातच मस्त वाटायचं आणि पूर्ण वेळ खेळायला असायचा. पण आता कसं झालंय, हल्लीच्या काळामध्ये मुलांना शाळा आणि अभ्यास जास्त प्रमाणात झालेला आहे, त्यामुळं मुलांना खेळायला जास्त वेळ भेटत नाही. त्यामुळं असं बाहेर थोडंसं आणलं म्हणजे मुलंही फ्रेश होतात आणि आपणही फ्रेश होऊन जातो. थोडाफार मुलांचा एन्जॉय करून झाला. त्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो होतो. फोटो वगैरे काढले, व्हिडिओज घेतले. चला म्हटलं आता इथं व्ह्यू पण छान आहे आणि गार्डनमध्ये फोटो पण खूप छान यायले, म्हणून मग थोडेसे फोटो घेतले. तोवर ह्यांनी प्रांशूला खेळवलं. प्रांशूला खेळत असताना पार्थ पण खेळत होता. त्याचं काही वेगळंच खेळणं चालू होतं आणि आम्ही त्याला मस्त शूट करत होतो. त्यानंतर गार्डनमधून आम्ही थोड्याच वेळामध्ये घराकडे निघालो आणि जाताना पाणीपुरी खायलासाठी एका ठिकाणी थांबलो होतो. तिथे थांबल्यावर आम्ही सर्वांनी पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरीची टेस्ट पण खूप छान होती आणि खास विशेष म्हणजे आहोंनी आज पाणीपुरी भरवली. प्रांशू जवळ असल्यामुळं तो परेशान करू लागला, त्यामुळं मला काही खाता आली नाही. पाणीपुरी खाऊन झाली, लगेचच घरी आलो. सो असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.